भावेश भिंडेचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो राम कदमांकडून एक्सपोज करण्यात आलाय। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेमध्ये भावेशवरती गुन्हा दाखल आहे। अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कुणाचं होतं स्पष्ट होतंय असा उल्लेख करत राम कदम यांनी हा फोटो पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि भावेश भिंडे दिसतात। तर राम कदम यांच्याकडून पोस्ट करण्यात आलेला हा उद्धव ठाकरे आणि भावेश भिंडे यांचा फोटो। भावेश भिंडेवरती या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि अशातच राम कदम यांनी ही एक्सपोज करत यामध्ये नववळण आणलेला आहे। राम कदम यांनी केलेली ही एक्सपोज, ज्यामध्ये त्यांनी हा फोटो शेअर केलेला आहे आणि थेटपणे त्यांचा निशाणा हा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिसतोय। अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कुणाचं होतं स्पष्ट होत आहे असा उल्लेख सुद्धा राम कदम यांनी या पोस्टमधनं केलेला आहे। भावेश भिंडेचा ठाकरेंसोबतचा फोटो राम कदम यांनी एक्सपोजच्या माध्यमातून शेअर केलेला आहे। थेटपणे उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधण्याचा राम कदम यांचा प्रयत्न। 3 मजली अनधिकृत होर्डिंग कोसळून ज्या 14 लोकांचा नाहक बळी गेला, अजूनही शेकडो लोक आपल्या प्राणांशी झुंज हॉस्पिटलमध्ये देतात आणि या घटनेला जो जबाबदार आहे भावेश भिडे, याला स्वतः श्रीमान उद्धव ठाकरे आपल्या घरात म्हणजे मातोश्रीमध्ये बोलावून फुलांचा पुष्पगुच्छ देतात। काय पराक्रम केलाय भावेश भिडेंनी? कोण लागतो हा तुमचा? काय संबंध आहेत याच्या आणि उबाटाचे? आम्हाला आरोप प्रत्यारोप नाही करायचे, पण राजकीय संरक्षण असल्याशिवाय ते देखील मुंबई शहरात असं 3 मजली अनधिकृत होर्डिंग कोणी उभं करू शकतं? शक्यच नाही। अहो, कोविडच्या काळात गोरगरिबांच्या पोटाची खिचडी तुम्ही खाल्ली, त्यात तुम्ही पैसे कमवले। तडफडून मेलेल्या लोकांच्या कफनमध्ये तुम्ही पैसे कमवले। आता अशा प्रकारच्या अनधिकृत होर्डिंगला राजकीय संरक्षण देऊन त्यातही तुम्हाला टक्केवारी पाहिजे? याहून दुसरी मोठी शोकांतिका असूच शकत नाही।